शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झ वरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र, अर्थात 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आणि मी डॉक्टर आनंद चवई आपल्या सोबत आहे. आपल्या सर्वांचं आजच्या कृषी जगत अन्नदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थानं एक यशस्वी शेतकरी, एक यशस्वी कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी आदरणीय कृषीभूषण आनंदराव नाथा गाडेकर यांना आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे. आणि आज आपण त्यांच्याशी द्राक्ष, डाळिंब, केळी, सीताफळ आणि पपई यासारख्या दर्जेदार फळपिकांच्या निर्यातीविषयी आणि त्यांच्या यशस्वी शेतीबाबत आपण त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर कृषीभूषण आनंदराव नाथा गाडेकर साहेब, आपलं या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. अगदी शेतकरी बंधूंनो, आपल्याला सांगायला मला निश्चित आनंद वाटेल की कृषीभूषण आनंदराव नाथा गाडेकर हे मुक्काम बोरबनवाडी, पोस्ट घारगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथील प्रगतशील शेतकरी आहेत. विशेष म्हणजे जवळजवळ 12हून अधिक शासकीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषीभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि त्यांची जवळजवळ 25 एकर शेती आहे. आणि या शेतीमध्ये ते सातत्यानं सकाळी 7 वाजल्यापासून आपल्या शेतावरती कष्ट करतात. आजही त्यांचं वय 59 वर्ष आहे. आणि मला सांगायला आनंद वाटेल की आज त्यांचा वाढदिवस आहे. आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सतत आणि एकच ध्यास आहे, म्हणजे सपाटून काम, हा त्यांचा मूलमंत्र आहे यशस्वी शेतीचा. आणि केवळ शेती, पण शेती ही शेती करायची नाही, तर शेती हा व्यवसाय म्हणून करायचा आहे, हा मोलाचा संदेश ते आज आपल्याला देणार आहेत. आणि त्यांनी आपली शेती कशा पद्धतीनं यशस्वीरित्या केलेली आहे हे आज आपण त्यांच्याकडनंच जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आजच्या विषयाच्या अनुषंगानं कृषी जगत अन्नदाता, आणि सगळ्यांना माहिती आहे की जगाचा पोशिंदा हा अन्नदाता असतो. एक अन्नदाता म्हणून आज आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून. विशेष म्हणजे निर्यातक्षम द्राक्ष आणि डाळिंब उत्पादनामध्ये त्यांचा हातखंडा आहे. आणि त्यांचा सातत्यानं सांगणं आहे की वर्षभर कधीही माझ्या शेतावरती तुम्ही या, माझ्या घरी या, तर वर्षभर फळं खाण्यासाठी सुद्धा आहे. आपण नेहमी सांगत असतो की ईट अ फ्रूट अ डे अँड कीप अ डॉक्टर अवे, असं आपण सगळ्यांना सांगत असतो की वर्षभर फळं खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा, डॉक्टरांचा खर्च कमी करा. अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आज आपण त्यांच्या फळबागेच्या यशस्वीतेचं रहस्य जाणून घेणार आहोत. तर गाडेकर साहेब, विशेषतः मला पहिल्यांदा आपल्याला विचारायला आनंद वाटेल की आमच्या श्रोत्यांसाठी हे तुमच्या शेतीचं रहस्य, कशा पद्धतीने तुम्ही ही सगळी यशस्वी शेती करता, याबद्दल काय सांगता येईल? नमस्कार. मी आनंदराव नाथा गाडेकर, कृषीभूषण सन्मानित शेतकरी, महाराष्ट्र शासन. मी गेली 30 वर्षापासून शेती करत आहे. तर मुळात शेती करत असताना शाश्वत असं उत्पन्न फळबागेतून आहे हे जेव्हा माझ्या लक्षात आल्यानंतर मी सुरुवातीला भाजीपाला करत होतो. पण भाजीपाल्याचे बाजार शाश्वत नसतात. कधी कमी जास्त पाऊस झाला तर भाजीपाला जास्त होतो आणि कमी पाऊस झाला तर कमी होतो. त्यावेळेस म्हणजे अशाश्वत बाजारभाव असतात. अगदी फळबागेपासून सातत्याने दरवर्षी एकदा बाग लावल्यानंतर किमान 10 ते 15 वर्षे सातत्याने उत्पन्न येत असतं. आंबासारख्या बागेचं 50 वर्षापर्यंत उत्पन्न येतं. नारळासारख्या बागेचं 50 वर्षापर्यंत उत्पादन येतं. द्राक्ष जरी घेतली तरी ती 15-1 वर्षापर्यंत उत्पन्न देत असते. डाळिंब सुद्धा 10 ते 12 वर्षापर्यंत उत्पन्न देत असतं. आणि आमची जमीन डोंगर उताराची असल्यामुळं आणि मोठ्या प्रमाणात धूप होत असे, तर मी असं ठरवलं का झिरो टिलेज अशी शेती करायची. तर अशी शेती फक्त फळबागेतच होऊ शकते. कारण जी फळबाग शेतात उभी असताना त्याची मुळं जमतात आणि मातीचे कण ती मुळं जमीन धरून ठेवते. किती मोठ्या प्रमाणात पाऊस झाला किंवा अतिवृष्टी झाली तर जमिनीतून माती वाहून जात नाही. आणि जो आपण दिलेल्या खतं आहेत किंवा सेंद्रिय कर्ब आहे, पालापाचोळा आहे, तिथंच कुजून मोठ्या प्रमाणात शेतीची सुपीकता वाढत असते. आणि शाश्वत असं दरवर्षी आपल्याला उत्पन्न येत असतं. ती जमीन फळबागेची असल्यामुळं वारंवार नांगरणीचा खर्च कमी होतो आणि शाश्वत उत्पन्न त्या बागेपासून मिळतं. विशेषतः आपल्या शेतावरती सातत्याने फळबागा असल्यामुळं घरच्यांना, कुटुंबांना सातत्याने फळं चाखायला मिळतात, खायला मिळतात. त्यामुळं कुटुंबाचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. माझ्या कुटुंबामध्ये 6 ते 7 माणसं असून कुणी पण आजारीच नाही. ही विशेषता आहे. माझं 59 वय आहे. मी अजून डॉक्टरकडे गेलोच नाही. म्हणजे मला मुळातच या फळबागेविषयी खूप करण्यामध्ये आनंद वाटतो आणि खूप कुतूहल वाटतं. आणि आज पाहिलं तर आपण शेतात जर झाडं लावली ते एक सामाजिक दायित्व निभावलं जातं. कोणतंही झाड त्याच्या आयुष्यात लाखो रुपयाचा ऑक्सिजन देतं. आणि आज पाहिलं तर लोक झाडं तोडतात
आणि आम्ही असे शेतकऱ्या एक झाडं लावतो, एक सामाजिक दायित्व निभावलं जातं. कारण आज तुम्ही 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी पाहिलं, कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला ऑक्सिजन विकत घ्यायची पाळी आली आणि जर तुम्ही झाडं लावली ते एक सामाजिक दायित्व निभावून ते झाड विचार करत नाही का हा आपल्यावर कुऱ्हाड चालवणार आहे, कोणी असला तरी त्याला ते ऑक्सिजन पुरवत असतं. असं एक झाड जसं देवासारखं लहान मोठा थोर कोणीच नसतो, तसं झाड हे नेहमी समाजाला एक दायित्व निभावत असतं. तो लहान असू मोठा असू, त्या झाडापाशी गेल्यानंतर ते भरपूर प्रमाणात त्याला सावली देतं, फळं देतं, ऑक्सिजन देतं. इतकं मोठं परोपकारी झाड आपण लावली पाहिजे. ते कोणत्याही प्रकारची आपण झाडं लावली तर निश्चितच आपल्या कुटुंबाला त्याचा आर्थिक हातभार लागून आपल्याला ती फळं चाखायला मिळतील आणि आपलं आरोग्य चांगलं राहील असं मला वाटतं. अगदी अगदी निश्चितपणे गाडेकर साहेबांनी निसर्गाच्या प्रती किंवा झाडांच्या प्रती अत्यंत कृतज्ञ भावनेने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की निसर्ग संवर्धनासाठी वृक्ष लागवड आणि प्रसाराचं काम सुद्धा ते मोठ्या प्रमाणात करत असतात. जवळजवळ 21 प्रकारची फळं झाडं आणि इतर झाडं सुद्धा त्यांनी आपल्या शेतामध्ये बांधावर लावलेले आहेत. स्वतः ते लावतात आणि इतरांना सुद्धा लावण्यासाठी आवर्जून सल्ला देत असतात. तर गाडेकर साहेब, जवळजवळ आपली 25 एकरची शेती आहे. या शेतीमधल्या फळबागेचं कसं नियोजन आपण केलेलं आहे? माझ्याकडे एकूण 25 एकर शेती आहे. तर मी असं 3 एकराच्या 4 एकराच्या गटामध्ये प्रत्येक फळ पीक घेतलेलं आहे. समजा उदाहरणार्थ द्राक्ष 6 एकर आहेत, डाळिंब 10 एकर आहे, केळी 3 एकर आहे, पपई 3 एकर आहे. असं म्हणजे आपल्याला जसं आपण शहरात काम करतो किंवा नोकरी करतो, वर्षभर आपल्याला आर्थिक सुबत्ता असते, म्हणजे महिन्याला 1 तारीख आल्यानंतर पगार होतो. त्याचप्रमाणे शेतकऱ्याचं सुद्धा आर्थिक नियोजन असायला पाहिजे. त्याला दर महिन्याला किंवा 2 महिन्याला सतत पैसे येत राहिले पाहिजे. त्याच्यामुळे वेगवेगळी मी फळबागा केल्या आहे. मला सातत्याने माझी फळं वर्षभर चालू असल्यामुळे मला सातत्याने ते मार्केटमध्ये जाताना माझ्या आर्थिक प्राप्ती होत असते. माझ्या कुटुंबाचा चांगल्या प्रकारे त्यामुळे उदरनिर्वाह होत असतो. म्हणून सगळ्या प्रकारच्या फळबागा शेतकऱ्यांनी लावल्या पाहिजे असं मला वाटतं. अच्छा. आणि विशेष म्हणजे नुसतीच फळबागा नाही लावली तर ही विशेष म्हणजे निर्यातक्षम अशी फळबागा आपली आहे. हे निर्यातीचं नियोजन कशा पद्धतीनं करता आपण? माझ्याकडं जी द्राक्षाची डाळिंबाची बाग आहे, मी दरवर्षी निर्यात करतो. तर निर्यात करता वेळेस काही एक WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काही नॉर्म ठरवलेले आहेत. बरं. कारण कोणत्या औषधाचे रेसिड्यूज कितीपर्यंत असावे आहेत. त्या आपल्या राष्ट्रीयकृत ज्या संस्थांशी आहेत त्यांनी एक नियमावली तयार केलेली आहे. कोणतं औषध किंवा कीटकनाशक त्याचा अंश त्या फळामध्ये किती दिवस राहतो त्यांनी एक अशी यादी प्रसिद्ध केलेली आहे. त्या NRCचं आम्ही आमच्या झाडावर किंवा फळांवर ते औषधाचे स्प्रे घेत असतो. बरं. खऱ्या अर्थानं शेतकरी बंधूंनो, आपण 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून कृषीभूषण आनंदराव नाथा गाडेकर साहेबांना आपण ऐकत आहोत. आणि आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की ते निर्यातक्षम द्राक्ष आणि डाळिंबाची शेती करतातच, पण एकरी जवळजवळ 10 टन त्यांचं द्राक्षाचं उत्पादन होतंय, डाळिंबाचं 12 टनपर्यंत उत्पादन होतं आणि पपईचं 125 टनापर्यंत त्यांनी विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे. तर हे कसं सगळं शक्य करतं? कसं नियोजन यात काय कशा पद्धतीने? मी शेती करत असताना सेंद्रिय खतं मोठ्या प्रमाणात वापरतो आणि जमिनीचा कर्ब वाढवण्यासाठी मी फार मोठे प्रयत्न केले आहे. माझ्याकडे जीवन 100 टनाचं गांडूळ खत युनिट आहे, परत स्लरी युनिट आहे. मी मोठ्या प्रमाणात सगळ्या प्रकारचे जीवाणू आपण शेतात वापरत असतो. जसं आपण रासायनिक खतं वापरतो NPK, त्याच प्रमाणात जीवाणू NPK सुद्धा असतात. किंवा जशी कीटकनाशक बुरशीनाशक आपण रासायनिक वापरतो त्याच प्रमाणात मार्केटमध्ये आता जैविक औषधं आणि कीटकनाशक बुरशीनाशक आणि कीटकनाशके मिळतात. त्याचा उपयोग जर केला तर निश्चितच आपल्याला आपल्या शेतावर रासायनिक औषधापेक्षा त्याचे परिणाम चांगले मिळतात. आणि विशेषतः आपली जी फळं आहेत त्याच्या रेसिड्यूज कमी राहत असल्यामुळं म्हणजे अशी फळं आरोग्याला वर्धक ठरतात आणि जगाच्या पाठीवर अशाच रेसिड्यूज फ्री म्हणजे विषमुक्त अन्नाला खूप मागणी आहे. अशी जर फळं तयार केली तर निश्चितच आपल्याला बाहेरकडून अशा फळांना मागणी मिळत असते. निश्चितपणे गाडेकर सांगितलं त्या पद्धतीने विषमुक्त शेती आरोग्याच्या प्रती सजग झालेले आहेत आणि त्यांना अशा पद्धतीचे द्राक्षे निर्यात करत असताना निर्यातीचे निकष आपण लावून अशा पद्धतीने करत असतात. जी काही फळबाग घेतलेत आपण, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, केळे असेल, सीताफळ असेल किंवा पपई, कोणती वाण आपल्या शेतामध्ये आहेत? माझ्याकडे प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, केळी, पपया हे वाण आहेत आणि मी त्याचे चांगलं संगोपन करून देशभर आणि विदेशी मार्केटिंग करत असतो. आज तुम्ही आपल्या देशात हरित क्रांती झाली. 1963 ते 75 ह्या 12 वर्षाच्या काळात हरित क्रांती झाली. 1950 साली आपल्याकडं
अन्नधान्याची खूप टंचाई होती. 1972 साली फार मोठा दुष्काळ पडला. त्यावेळेस आपल्या देशात अन्नधान्य अत्यंत कमी होतं. त्या काळात हरित क्रांती झाली. त्यावेळेस आपले जे नेते आहेत त्यांनी असं ठरवलं का रासायनिक खतं आणि हायब्रिड बियाणं आयात करायचं आणि त्याचा वापर इथं सुरू केला. सुरुवातीच्या काळात हरित क्रांतीची चांगली फळं आपल्याला चाखायला मिळाली, परंतु शेतकऱ्यांना रासायनिक खतं आणि औषधं मारल्यानंतर उत्पादन भरपूर येऊ लागलं. कारण जोपर्यंत त्यांची जमीन सुपीक होती, सुपीक म्हणजे सेंद्रिय कर्ब चांगला होता, तोपर्यंत उत्पन्न आलं. आज अशी परिस्थिती आहे, जे सातत्याने रासायनिक खतं आणि औषधं वापरतात त्यांचं उत्पादन एकदम कमी झालेलं आहे, त्यांचा खर्च सुद्धा निघत नाही. अशा शेतकऱ्यांनी निश्चितच सेंद्रिय शेतीची कास धरावी आणि विषमुक्त अन्न तयार करावं. आणि सेंद्रिय शेती करत असताना निश्चितच आता आपलं उत्पादन तर वाढतंच, पण जो उत्पादन खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात कमी होतो. विशेषतः आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडं कोल्हापूर पासून नाशिक धुळ्यापर्यंत पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. जवळजवळ आपल्या नगर जिल्ह्याचा विचार केला तर 30 लाख लिटर दूध उत्पादन आहे. एवढं मोठं पशुधन असल्यामुळं आपल्याला सेंद्रिय खताची कोणतीही कमतरता नाही. इतकं स्वस्त शेणखत आपल्याला परिसरात उपलब्ध होतं. आपल्याकडे स्वतःच्याकडे गायही नसेल तर स्वस्तात आपल्याकडे सेंद्रिय खतं शेणखतं उपलब्ध होतात. निश्चित त्याचा वापर आपण शेतीत केला पाहिजे आणि शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढवला पाहिजे. सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा असतो. रासायनिक खतामुळं सततच्या औषधामुळं त्याचा सेंद्रिय कर्बच कमी झालेला आहे. म्हणजे त्या जमिनीचा आत्माच निघून गेलेला आहे. त्या जमिनी निर्जीव झालेल्या आहेत. अशा जमिनी जिवंत करायच्या असन, सुपीक करायच्या असन तर निश्चितच सेंद्रिय खतं आपण वापरली पाहिजे असं मला वाटतं. अगदी खऱ्या अर्थानं गाडेकर साहेबांनी सांगितले की तुमच्या जमिनीचा आत्मा हा सेंद्रिय कर्ब आहे आणि अतिशय छान पद्धतीने त्यांचा शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मला सांगायला आनंद वाटेल की 100 टन गांडूळ खताचं त्यांचं युनिट आहे. त्याचबरोबर ऑटोमॅटिक जीवाणू स्लरीचं युनिट सुद्धा आहे. हे कशा पद्धतीने हँडल करता आपण? माझ्याकडं 100 टन गांडूळ खताचं युनिट आहे आणि जीवाणू स्लरीचं युनिट आहे. तर मी ते एक प्लॅस्टिक पेपरवर 200 फुटाचे असे 2 बेड केलेले आहेत आणि त्याला एक 2 प्रत्येक बेडला एक पाईप बसवलेला आहे. कारण त्या पाईपला सचित्र पाईप आहे आणि ज्यावेळेस आपण गांडूळ खत तयार होत असताना त्याला मॉइश्चर मेंटेन करावं लागतं. म्हणजे ओलावा द्यावं लागतं, पाणी द्यावं लागतं. मग असं आपण जर पाणी देत असताना 100 जर पाणी झालं तर ते निघण्यासाठी त्या सचित्र पाईपातून समोर एक 30,000 लिटरची टाकी बांधलेली आहे. ते 100 पाणी तर त्या पाणीमध्ये त्या टाकीमध्ये जमा होतं. त्याला आपण व्हर्मी वॉश म्हणतो. म्हणजे थोडक्यात गांडूळचा जो मलमूत्र असतो तो त्या टाकीत जमा होतो आणि त्याला आपण व्हर्मी असं शास्त्रज्ञ संबोधतात. व्हर्मी वॉश असं त्याच्यामध्ये प्रोटीन एन्झाईम्स असतात आणि त्याचा उपयोग आपण ठिबकद्वारे किंवा औषध फवारणीद्वारे जर केला तर आपली पिकं तजेलदार निरोगी वाढतात. आणि हे असं एन्झाईम्स आपण गांडूळ खताच्यातून काढलेलं अतिशय चांगलं आणि शेतीचं असं पूरक असतं. उदाहरणार्थ कोणत्याही सेंद्रिय आपण खत टाकलं त्याचा ह्युमस हा सर्वात शेवटचा घटक म्हणजे ते पिकाचं अन्न असतं. ज्यावेळेस शेणखताचं ज्यावेळेस पाणी लागून नंतर बारीक काळा जो पदार्थ निघतो तोच तो ह्युमस असतो आणि ह्युमसच हा पिकाचं अन्न आहे, रासायनिक खतं नाही असं मला म्हणायचं आहे. अगदी निश्चितपणे जे सांगितले गाडेकर साहेबांनी की गांडूळ खत असेल किंवा व्हर्मी वॉश असेल हे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि त्या पद्धतीनं आपण त्याचा अवलंब केला तर निश्चितपणे आपल्या शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन होऊ शकतं. विशेष म्हणजे केळीचं जे उत्पादन आहे, केळी 2दा किंवा 3दा अशा पद्धतीनं खोडवा घेतला जातो, पण गाडेकर साहेबांनी विक्रम केला की 5व्यांदा केळीचा खोडवा घेतलेला आहे. G9 नावाची आपण केळी आहे. तर हे कसं व्यवस्थापन आपण साधता? मी प्रथम लागवड करता वेळेस G9 व्हरायटी केली. तर माझी सेंद्रिय शेती असल्यामुळं माझा ऑटोमॅटिक सेंद्रिय कर्ब चांगला आहे. तर मी पहिल्यांदा ज्यावेळेस केळी कापणी केली तर मला एका घडाचं वजन 60 किलो मिळालं. जे जनरल शेतकऱ्याचं 25 ते 30 किलो असतं तर 60 किलो मिळालं. तर माझी एक शेतीत काम करण्याची पद्धत आहे. कोणत्याही पिकाचे अवशेष म्हणजे डाळिंब असो, द्राक्ष असो, सीताफळ असो, केळी असो, मी पिकाचे अवशेष बाहेर काढत नाही. तिथल्या तिथं ते कुजून त्याचं सेंद्रिय खत करतो. कारण माझ्याकडं मोठ्या प्रमाणात जीवाणू युनिट असल्यामुळं मी सातत्याने त्या स्लरीमधून ट्रायको, सोडोमोनस, बॅसिलस, डिकम्पोजर बॅक्टेरिया सोडत असतो. त्याच्यामुळे कोणत्याही सेंद्रिय पदार्थाचं माझं जागेवरच विघटन होतं आणि उत्तम प्रकारचं सेंद्रिय खत होतं आणि त्यामुळेच माझ्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात जीवाणू, गांडूळं,
शेतात वाढल्यामुळं मला कोणत्याही प्रकारची मशागत करावं लागत आहे. त्यामुळे माझा मशागतीचा खर्च, माझी झिरो टिलेज शेती आहे, कारण कोणत्याही प्रकारची मशागत न केल्यामुळं तर त्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गांडूळ तयार झालीत आणि जीवाणूंची संख्या पण वाढलेली आहे. कारण कोणती मशागत केल्यानंतर, जमिनीची हालचाल झाल्यानंतर, सूर्यप्रकाशाच्या याच्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जीवाणू आणि गांडूळ मरतात. तर मी कोणत्याही प्रकारचं मशागत करत नाही, म्हणजे उत्पादन खर्चामध्ये तो एक फरक पडतो. कारण शेतकरी मशागतीवर अनावश्यक खर्च करतो आणि जमिनीतला सेंद्रिय कर्ब कमी करत असतो. कारण आपण उष्ण कटिबंधात राहतो, आपल्याकडं 40 ते 42 डिग्री तापमान उन्हाळ्यात जातं. तर मोठ्या प्रमाणात जमीन भाजून जमिनीतले जीवाणू मोठ्या प्रमाणात कमी होतात, गांडूळ कमी होतात. अनेक अशा जीवाणू आपल्या शेतीला पूरक असतात, असे जीवाणू कमी होतात. म्हणून जीवाणूची वाढ करायची असत तर निश्चित सेंद्रिय खतं आणि पिकाचं जे आच्छादन म्हणून जे आहे ते निश्चितच वापरलं पाहिजे. त्यामुळं जीवाणूची संख्या, गांडूळांची संख्या वाढून जमीन भुसभुशीत राहते आणि कोणत्याही प्रकारची आपल्याला मशागत करण्याची वेळ येत नाही. अगदी केवळ 12वी पर्यंत शिक्षण असणारे कृषीभूषण आनंदराव नाथा गाडेकर उर्फ नाना हे अतिशय वैज्ञानिक दृष्टिकोनातून, शास्त्रीय दृष्टिकोनातून अशी शेती करतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गांडूळ हे शेतकऱ्यांचे मित्र असतात आणि खऱ्या अर्थाने त्याने आपले मित्र म्हणून त्या गांडूळ शेतीचं शेतीमध्ये अवलंब केलेला आहे. अतिशय कृतज्ञपूर्वक आपल्या शेतीशी ते सातत्याने राबत असतात. सकाळी 7 वाजल्यापासून त्या शेतीशी प्रत्येक पीक आपल्याशी बोलतोय असंच जणू काही त्यांच्याशी बोलताना जाणवत असतं. आणि G9 केळीचं 5व्यांदा खोडवा घेण्याचा विक्रम त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये केला आहे. त्याच पद्धतीनं पपईचं सुद्धा 125 टन इतकं विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे. काय सांगता येईल? पपईचं मी फार विक्रमी उत्पादन घेतले. माझ्याकडे 15 नंबरची एक व्हरायटी आहे. तर मी ती लावण्यापासून त्याला पूर्णतः सेंद्रिय खतं दिली. मुळातच माझी जमीन फार सुपीक आहे, जीवाणूयुक्त गांडूळयुक्त जमीन असल्यामुळं मुळा पपईची बाग खूप सुंदर आली. आणि इतरही बागा, केळी, द्राक्षे माझ्या फार सुंदर आहेत. आज माझं हार्वेस्टिंग द्राक्षाचं चालू आहे. मी जागेवर 100 रुपये किलो हा निर्यातक्षम माल जागेवर पॅकिंग चालू आहे आज रोजी. तर खूपच सुंदर माल आहे. तर पपईचं उत्पादन पाहण्यासाठी मला फार जागेवरून 2-3 जिल्ह्यातून शेतकरी आले, जे पपईचे जनक आहेत. दादा साधू बोडके, ज्यांनी भारतात पपई पहिल्यांदा आणली 30 वर्षापूर्वी, तर ते सुद्धा माझ्या शेतावर 4 वेळा येऊन गेले. इतकी सुंदर कशी पपई आली म्हणून त्यांनी माझी कौतुक केलं आणि प्रशंसा केली. आणि त्यांनी मला त्यांच्या शेतावर मला एकदा बोलून माझं सत्कार केला. कारण असे शेतकरी सुद्धा खूप आहेत का ते खूप चांगलं काम करू शकतात, असं मला त्यांच्याकडून प्रशंसा झाली. तसेच पपई हे पीक सुद्धा खूप चांगलं आहे. ते भरपूर फायबर आणि प्रोटीन असल्यामुळं विशेषतः डोळ्याच्या आजारावर आणि बद्धकोष्ठता किंवा पोटाचे आजार जर झाले तर पपईच्या सेवनामुळं मलनिसारण चांगलं होतं. त्याच्यामुळं तुमचं जे पोटाचे विकार आहे ते पपईमुळे निश्चितच दूर होतील. तर पपईचं सेवन नेहमीच करावं असं मला वाटतं. अगदी 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 नानांनी सांगितलेला संदेश निश्चितपणे पपई प्रत्येकाने सेवन करणं गरजेचं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. आपण त्यांच्याकडून केळीचं सूत्र महत्त्वाचं जाणून घेतलेलं आहे, पपईचं जाणवलं आहे. त्याच पद्धतीनं सीताफळ आणि डाळिंब याच्यामध्ये सुद्धा आपला हातखंडा आहे. काय सांगता येईल? माझ्याकडं डाळिंब आणि सीताफळ आहे, जे कोरडवाहू वर्गातली पिकं आहेत. त्याला अत्यंत पाणी कमी लागतं म्हणून काही 12माही पिकं, केळीसारखी, द्राक्षासारखी, त्याच्या जोडीला मी पाण्याच्या नियोजनासाठी काही कोरडवाहू वर्गातली ही डाळिंब सीताफळ पिकं घेतली आहे. कारण आपल्याला सातत्याने दरवर्षीच पावसाळा चांगला होईल असं नाही. जरी आमची शेती नदीकडेला असली तर मग कधी कधी पाणी कमी पडतं. अशामुळे मी सीताफळ आणि डाळिंब घेतलेला आहे. का ज्यावेळेस उपलब्ध पाणी असेल त्यावेळेस ह्या दोन्ही पिकांचा आपल्याला बहार धरता येतो, फळ उत्पादन घेता येतं. कारण सीताफळ असं पीक आहे का त्याला पाणी दिल्यानंतर उन्हाळ्यात पाणी दिलं तर उन्हाळ्यात बाहेर निघू शकतो, पावसाळ्यात पाणी दिलं तर पावसाळ्यात बाहेर निघू शकतो. डाळिंबाचं तसंच आहे. डाळिंबाला तर वर्षभर फुलं येतात, त्याच्यामुळे आपल्याला वर्षभर त्याची फळं घेऊ शकतात. ज्यावेळेस पाणी कमी असेल त्यावेळेस ते ताणावर सोडून, विश्रांतीला सोडून आपण त्याला पावसाळ्यात पण घेऊ शकतो. त्यासाठी मी काही 12 महिने पाणी देणारी पिकं, काही कोरडवाहू वर्गातली किमान उपलब्ध पाणी असणारी अशी पण पिकं घेऊन माझं शेतीचं नियोजन केलेलं आहे.
अगदी नानांशी आपण संभाषण करत आहोत 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून. आदरणीय कृषीभूषण श्री आनंदराव नाथा गाडेकर उर्फ नाना यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. आणि आपल्या लक्षात आलं असेल की शेतीमधले तज्ज्ञ अतिशय चांगल्या पद्धतीनं फळांची शेती त्यांनी चांगली केलेली आहे, मॅनेजमेंट केलेलं आहे. त्याचबरोबर घराचं सुद्धा मॅनेजमेंट केलेलं आहे. स्वतः नानांचं शिक्षण 12वी पर्यंत आहे, पण त्यांची एक मुलगी आहे, तिनं सॉफ्टवेअर इंजिनियर केलेलं आहे नानांनी. एक मुलगा BSc ॲग्री आहे आणि दुसरा MSc ॲग्रीचं पूर्ण शिक्षण केलेलं आहे. इतक्या चांगल्या पद्धतीनं हे सगळं करत असताना मजुरांचं सुद्धा व्यवस्थापन नाना अतिशय छान पद्धतीने करत असतात. कुटुंबाचा सहभाग आणि मजूर कसं करता नाना? आमच्या कुटुंबातले सगळेच लोक शेतीत काम करतात. म्हणजे मी स्वतः सकाळी 7 वाजता शेतावर जातो. माझी धर्मपत्नी आणि जो एक BSc ॲग्री मुलगा आहे तो पण मला शेतीत मदत करत असतो. आमचे भाऊ पण शेतीत मदत करत असतात आणि शेतीत सातत्यानं उत्पन्न चांगलं येत असल्यामुळं सगळे उत्साहाने शेतीत काम करतात. शेतीत जेव्हा आपल्याला अनुकूल असे पैसे मिळतात त्यामुळे सगळ्यांचा कुटुंबाचा विश्वास किंवा उत्साह द्विगुणित होतो आणि त्यांना ते कष्ट केल्याचं जाणीव सुद्धा होत नाही. त्यासाठी आपण सातत्याने काम केलं तर आपल्याला आरोग्याला असतं. तर सगळ्या तरुणांना असे आव्हान करतो का आपण सगळे तरुण खूप लेट उठतात, तर सकाळी लवकर उठून आपण जर कामाला लागलो तर निश्चितच आपल्याला आरोग्य चांगलं राहील, आपल्याला व्यायामशाळेत जाण्याची गरज लागणार नाही आणि सकाळीच गेल्यानंतर खूप असं थंडगार हवा आपल्याला मिळते, ऑक्सिजन चांगला त्या झाडांपासून मिळतो आणि निश्चितच आपलं व्यायाम होतो आणि आपलं आरोग्य पण चांगलं राहतं असं मला वाटतं. अगदी श्रोते हो, अनेक विद्यार्थी बांधव असेल किंवा तरुण असेल, आपण नानांना ऐकता आहात आणि नानांनी सगळ्या तरुणांच्यासाठी आज वयाच्या 59व्या वर्षी सुद्धा त्याने आपल्याला सगळ्यात अगदी चांगला असा संदेश दिलेला आहे की सकाळी उठून निसर्गाच्या सानिध्यात राहिलं पाहिजे, आपण निसर्गाच्या प्रति कृतज्ञ राहिलं पाहिजे आणि कामामध्ये स्वतःला झोकून देणं गरजेचं आहे हे सुद्धा सांगितलं असेल. त्याच्यापासून मोठा आनंद आपल्याला प्राप्त होतो. हेच आनंदी जीवनाचं सूत्र एका कृषीभूषण आनंदरावाने आपल्याला सांगितलेलं आहे. हे निश्चितच सगळ्यांच्यासाठी आपल्यासाठी फार मोठा मोलाचा संदेश त्या ठिकाणी दिलेला आहे. मजूर व्यवस्थापन कसं करता? इतक्या मोठ्या 25 एकर शेतीसाठी मजूर फार लागत असतात. आमची एकूण शेती 3 ते 4 ठिकाणी विभागलेली आहे. आम्ही तर 12 महिने काम असल्यामुळं, वर्षभर काम असल्यामुळं आम्ही मजूर गुजरातमधून काही MP मधून बोलवतो आणि त्यांना प्रत्येक कुटुंबाला एक रूम राहायला देतो. माझ्याकडे अशा 20 रूम्स आहेत, 20 खोल्यांचं क्वार्टर आहे. प्रत्येक मळ्यामध्ये क्वार्टर तर आहेच रूमचं, पण त्याला जोडून पियाचं पाणी, बाथरूम सगळ्या सोयी आहेत. परत त्यांना इंधन म्हणून तर माझ्याकडे फळबाग असल्यामुळं आम्ही छाटण्या करत असतो आणि त्याचं इंधन म्हणून त्यांना आपोआप उपयोग होतो. समजा डाळिंबाची छाटणी केली, द्राक्षाची छाटणी केली तर त्याच्या काडी जे निघतात, छाटण्याला जो काड्या निघतात त्याचं इंधन म्हणून त्या मजुरांना उपयोग होतो आणि विशेषतः 12 महिने काम मिळतं, पैसा मिळतो, राहायची सोय होते, लाईट मिळते, पाणी मिळतं, इंधन मिळतं. त्याच्यामुळे त्यांचे काही का होईना सातत्याने काम मिळाल्यामुळे त्यांचे 2 पैसे मागे पडतात. म्हणून ते सातत्याने मजूर माझ्याकडे येत असतात. मला कोणत्याही मजुराची कमतरता भासत नाही. अगदी आणि हे सगळं करत असताना आपण एक शेतीला व्यवसाय म्हणून केला पाहिजे हा पहिल्यांदाच आपण संदेश दिलेला आहे. आणि 25 एकराची शेती असली तरी सुद्धा 25 वर्षापासून त्याचं सातत्यानं आपण रेकॉर्ड सुद्धा ठेवलेला आहे. कशा पद्धतीने हे सगळं करता? कोणताही शेती करत असताना आपण व्यवसाय दृष्टिकोन ठेवला पाहिजे. मी वर्षभर माझ्याकडे फळबाग असल्यामुळं मी पूर्ण वर्षाचा अभ्यास करतो. विशेषतः सणावाराला फळांची मागणी जास्त असे. आता उदाहरणार्थ आता मार्च महिन्यात रमजान चालू होणार आहे, तर त्याच्या अगोदर 15 दिवस आपली द्राक्ष कशी चालू होतील आणि ते विदेशात पोहोचण्यासाठी किमान 15 दिवस लागतात. तर आज माझी द्राक्ष चालू आहे कारण तो माल विदेशात जाण्यासाठी, परदेशात जाण्यासाठी तो कंटेनरमध्ये भरून तो जावा लागतो. तर त्याच्या अगोदर बागेची तोडणी झाल्यानंतर, पॅकिंग झाल्यानंतर कोल्ड स्टोअरमध्ये ठेवावा लागतो. त्याला 0 डिग्री तापमानाला खाली आणावं लागतं आणि तो थंड झालेला माल मग चिलिंग मध्ये जातो आणि चिलिंग मधूनच तो कंटेनर मध्ये जातो आणि तो परदेशात जातो. त्यासाठी किमान 15 ते 20 दिवस लागतात. तर मी वर्षभराचं असं नियोजन करतो. द्राक्ष, डाळिंब कशी, कारण रमजान महिना असल्यामुळं त्याला काही ठराविक मुस्लिम बांधव फळांचं मोठ्या प्रमाणात उपवास सोडण्यासाठी त्याचा उपयोग करत असतात. अशा प्रमाणात आपण निश्चितच जर वर्षभराचं आपण नियोजन केलं तर निश्चितच आपला चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ आपल्याकडं श्रावण महिन्यात पण फळांची मागणी असते. अशा वेळेस माझ्याकडं सीताफळ, पपई, डाळिंब पण चालू असतं आणि आपल्या लोकांना त्याचा आस्वाद घेता येतो
आपल्याला ते समाधान मिळतं. आपण मार्केटिंग केलंच, आपल्या लोकांना ती फळं खायला चाखायला मिळतात, त्याचाही आनंद आपल्याला मिळतो. अगदी अगदी अगदी. आणि हे सगळं करत असताना मजुरांचं पेमेंट सुद्धा तुम्ही ऑनलाईन करता हो, हो. असता, डिजिटल मध्ये तुम्ही सुद्धा काम हो हो. करता. कारण माझ्याकडे जे मजूर असतात ते MP UP वरून 1,500 ते 2,000 किलोमीटरवरून आलेले असतात. त्यांचं ते जरी इथं असले तर त्यांचं बाकी कुटुंब त्यांच्या गावी असतं, तर त्यांना इथून रोज पैसे घेऊन जाणं किंवा 15 दिवसाला पैसे घेऊन त्यांना जाणं ते शक्य नसतं. म्हणून ते असं त्यांचं पेमेंट मी त्यांच्या वडिलांच्या भावाच्या खात्यावर किंवा त्यांच्या बायकोच्या खात्यावर इथून ऑनलाईन वर्ग करत असतो. त्यांनाही ते समाधान होतं आणि त्यांनाही सातत्याने काम मिळत असल्यामुळं आणि विशेषतः फळबाग असल्यामुळं सगळ्यांना फळांचा आस्वाद मिळतो. सावलीमध्ये श्रम करावा लागत असल्यामुळं त्यांना फार असे श्रम वाटत नाही आणि ते सगळे लोक माझ्याकडे आनंदाने काम करतात. अगदी अगदी. खऱ्या अर्थानं श्रोते.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून कृषीभूषण श्री आनंदराव नाथा गाडेकर उर्फ नाना आपण ऐकत आहात. आज वयाच्या 69व्या वर्षी त्यांचा उत्साह, त्यांची सांगण्याची उमेद, त्यांची जी तळमळ आहे, प्रत्येकाला सल्ला देण्याचं काम करत आहेत, प्रत्येक शेतकऱ्याला जागृत करण्याचं काम करतायत. स्वतःची शेती तर विकसित केलीच, पण इतरांची शेती सुद्धा चांगली व्हावी म्हणून सातत्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात, प्रचार प्रसार करत असतात, आपल्या शेतीवरती अनेक आयोजित करत असतात. नाना, काय आतापर्यंत किती शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलंय, कशा पद्धतीने हे सगळं करत असतात? मी माझ्या शेतावर अनेक कार्यशाळा घेतलेल्या आहेत, अनेक सेवाभावी संस्था आहेत. उदाहरणार्थ लोकपंचायत आहे, नगरचे स्नेहालय आहे, फादर बाखरची वॉटरशेडची संस्था आहे, परत कृषी विज्ञान केंद्र आहे, कृषी खातं आहे, काही महिला बचत गट आहे. जेव्हा हे लोक माझ्याकडे येत असतात, मी त्यांना लाईव्ह मी काय केलेले प्रयोग आहे हे असं केल्यानंतर त्याचे रिझल्ट असं होतात. विशेषतः माझ्याकडे महिला बचत गटाचे लोक ज्यावेळेस आले तेव्हा महिलांना मी सांगितलं, स्वच्छतेतून समृद्धीकडे हा मूलमंत्र मी त्यांना दिला. कारण आपलं जर 8 माणसाचं कुटुंब असन आणि आपल्याकडं भाजीपाला फळं याचा 30% भाग टाकला जातो आणि तोच टाकलेला जर भाग जर गांडूळ खत म्हणून कचरा म्हणून तो गांडूळ खतांना खाऊ घातला तर निश्चितच चांगल्या प्रकारचं गांडूळ खत तयार होतं. तर महिलांना मी गेल्यानंतर असं सांगितलं आल्यानंतर का तुम्ही हे गांडूळ खत पहा, तुमच्या घरात आहे ना 30% कचरा वाया जातो, अन्न वाया जातं. ते म्हटले कसं? म्हणलं तुम्ही केळी खाता, केळीच्या साली टाकता, संत्र खाता, संत्र्याच्या साली टाकता, डाळिंब खाता, डाळिंबाच्या साली टाकता. तुमचं घरात 4 माणसं जेवल्यानंतर, मुलं बाळ जेवल्यानंतर उष्ट खरकट राहतं, शिळपाकर राहतं, ते आपण रस्त्यावर फेकून देतो, त्याच्यामुळे माश्या होतात. पण ते सगळं एकत्र करून झाडाच्या पालापाचोळ्यामध्ये एका कुंडीमध्ये एखाद्या झाडाखाली जर टाकलं आणि त्याचं तर बारदाण्याचं गोणपट जर टाकलं तर निश्चितच चांगलं गांडूळ खत तयार होतं आणि चांगले गांडुळांना जे अन्न आहे, जे पौष्टिक अन्न मिळाल्यामुळं ते गांडूळ पण भरपूर चांगले वाढतात आणि भरपूर चांगल्या प्रकारचं खत देतात. आणि जे झालेलं खत आपल्याच फळबागेला आपण वापरलं तर आपल्याला विषमुक्त त्या झाडाला खत मिळतं. म्हणजे आपण रासायनिक ऐवजी गांडूळ खत दिल्यानंतर त्याची फळं सुद्धा विषमुक्त येतात आणि ती आपल्याला खायला मिळतात. अगदी अगदी. त्या अर्थानं नानांनी जे आपणाशी ठावे तेथेही तिरंगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण या माध्यमातून महिला शेतकरी असतील, तरुण उद्योजक असतील, तरुण शेतकरी असतील किंवा जे प्रौढ शेतकरी असतील, तर अशा पद्धतीच्या फळबाग उत्पादन करणारे शेतकरी असतील, तर या सगळ्यांनाच शहाणं करून सोडण्याचं काम ते सेंद्रिय फळ आणि शेती आणि उत्पादनाच्या माध्यमातून जनजागृतीचं काम हे मोठ्या प्रमाणात करत असतात. आणि मला सांगायला आनंद वाटेल की ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या द्राक्ष पीक स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कारानं सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या डाळिंब पीक स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी प्रथम क्रमांक घेतलेला आहे. हेच नव्हे तर जवळजवळ 12हून अधिक शासकीय पातळीवरच्या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि हे करत असताना एक समाजाचं सुद्धा, समाज माध्यमाचं काम करत असताना, समाज सेवेचं काम करत असताना माजी उपसरपंच बोरबन म्हणून सुद्धा ते कार्यरत होते. त्याचबरोबर माजी संचालक भाजीपाला आणि फळे प्रक्रिया संस्था संगमनेर या ठिकाणी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. अनेक वेगवेगळ्या संस्थांचं पदभार आणि कार्य सुद्धा त्यांनी अतिशय हिरिरीनं आणि प्रभावीपणे त्यांनी सांभाळलेलं आहे. शेतकऱ्यांच्यासाठी ते सुद्धा मार्गदर्शन करत असतात, सेंद्रिय शेतीचा प्रचार प्रसार करत असतात, वेगवेगळ्या माध्यमावरती त्यांनी मुलाखती सुद्धा दिलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीनं न थकता अखंडपणे शेतकऱ्यांच्यासाठी एक सपाटून काम करण्याचा झपाटाच त्यांनी अंगी घेतलेला आहे. आणि ते आजही ते व्रत आपल्या अंगी बाळगून ते शेतकऱ्यांना सांगत असतात. तरी आपल्याला तर खऱ्या अर्थानं आज कृषी पर्यटनाची संकल्पना आलेली आहे. प्रत्येकाला वाटेल की आपल्याला जरूर आपण कृषीभूषण आनंदराव नाथा गाडेकर साहेबांच्या शेताला व्हिजिट द्यावी, तिथली त्यांची शेती पाहावी आणि खऱ्या अर्थानं कृषी पर्यटनाचा लाभ आपण घ्यायचा असेल, आपल्याला त्यांच्या शेतावरती नक्की जाऊन भेटायचं असेल, त्यांची फळबाग सगळी बघायची असेल आणि त्यातला त्यांचा खरा त्यांच्या कामाचा, श्रमाचा आनंद जाणून घ्यायचा असेल तर
निश्चितपणे आपण एक दिवस आपला वेळ काढून बोरबनवाडी पोस्ट घारगाव तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील नानांच्या शेतांना जरूर तुम्ही भेट द्यायचं आहे. तुमच्या मनात याविषयी फळबागेच्या विषय असेल किंवा सेंद्रिय शेतीच्या संदर्भात काही शंका असतील, मनात काही प्रश्न असतील तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांचा संपर्क क्रमांक मी आपल्याला देत आहे 9860159710. मी पुन्हा एकदा त्यांचा नंबर सांगतो 9860159710. तर जरूर आपण त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. आपल्या मनाच्या सगळ्या शंका समाधान करून घ्यायचे आहे. सर ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून जगभरातले सगळे श्रोते आपल्याला ऐकत आहेत. मला सांगायला आनंद वाटेल की धुमाळवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथील फळांचं गाव म्हणून महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केले. जवळजवळ 17 प्रकारची फळं त्या गावामध्ये घेतात आणि तिथले तरुण शेतकरी संध्याकाळी मंदिरामध्ये एकत्र बसून असं ऐकतात. निश्चितपणे आज तुम्हाला ऐकत असतील ते शेतकरी, तर या शेतकरी बांधवांसाठी सुद्धा माझं नम्र विनंती की जरूर आपण नानांच्या भेट द्यावी आणि तेथील फळबागांच्या विषयी त्यांची इत्याभूत माहिती सुद्धा आपण जाणून घेऊ शकता. नाना, आज आपला वाढदिवसही आहे. आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीनं आपल्याला निरामय, निरोगी आणि भावी भरभराट तुमच्या जीवनासाठी खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. आणि याचबरोबर जर आपल्या कार्य जात असताना आमच्या श्रोत्यांसाठी आपण काय महत्त्वाचा आपला सल्ला देऊ इच्छिता? मी आनंदराव गाडेकर, कृषीभूषण महाराष्ट्र शासन सन्मानित शेतकरी. मी असं प्रेक्षकांना सांगू इच्छितो, निसंकोचपणे तुम्ही माझ्या शेतावर या. मी तुमचं स्वागत करतो, सन्मान करतो आणि माझ्याकडे जे ज्ञान आहे मी ज्ञानदान करतो. कारण जेणेकरून माझ्यासारखे शेतकरी अनेक ह्या देशात तयार झाले पाहिजे आणि त्यांनी जगाच्या पाठीवर आपल्या महाराष्ट्रातून नव्हे भारतातून माल पाठवला पाहिजे आणि एक आपली ओळख देशाची एक जगाच्या पाठीवर नेली पाहिजे. यासाठी मी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी निसंकोचपणे कोणताही न संकोच ठेवता माझ्याकडे या आणि माझी शेतीला भेट द्या असे मी नम्र विनंती करतो. धन्यवाद. अगदी. शेतकरी बंधूंनो, बऱ्याच वेळापासून आपण नानांशी संपर्क करत आहोत, नानांशी संवाद साधतो आहोत, चर्चा करत आहोत. नाना, आपण या 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांसाठी अतिशय छान पद्धतीची सेंद्रिय फळ शेती आणि उत्पादने याविषयीची आपली यशोगाथा शेतकऱ्यांच्यासाठी या ठिकाणी उलगडून दाखवली, सांगितली. आमच्या शेतकऱ्यांना अतिशय छान पद्धतीचं मार्गदर्शन केलं. याबद्दल 90.8 FM फुले कृषी वाहिनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपली खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ओके. शेतकरी बंधनो, मुक्काम बोरबनवाडी पोस्ट घारगाव तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील प्रगतशील कृषीभूषण शेतकरी श्री आनंदराव नाथा गाडेकर उर्फ नाना यांनी त्यांच्या आपल्या शेतीची यशोगाथा या ठिकाणी आपल्यासमोर जी विशद केली तीच आपण ऐकली. यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. तोपर्यंत आता या कार्यक्रमामध्ये थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद चवई याच ठिकाणी आपली रजा घेतो. यासारखेच पुन्हा दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 90.8 FM फुले कृषी वाहिनी. धन्यवाद.